नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला वर्ग आहे TYBA म्हणजेच तृतीय वर्ष कला. आपला विषयाचं जे आहे तो विषय स्तर स्पेशल 3. आपल्या विषयाचं नाव आहे साहित्य विचार. मी प्राध्यापक महेश बनकर सर. आज मी तुम्हाला आपल्या पुढच्या टप्प्याबद्दल सांगणार आहे. आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे वास्तव आणि कल्पित यांचा परस्पर संबंध. पाठीमागच्या तासापर्यंत आपण साहित्य म्हणजे काय आणि साहित्याच्या काही व्याख्या, विविध व्याख्यांचा आपण आढावा घेतला होता. शास्त्रीय साहित्य, ललित साहित्याच्या मधला साम्यभेद आपण बघितला होता. आज आपण साहित्याच्या बाबतीत वास्तव आणि कल्पित यांचा परस्पर संबंध काय आहे, कसा आहे तो समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वास्तव ही संकल्पना तुम्हाला ज्या वेळेस कळेल त्याच वेळी तुम्हाला वास्तव आणि कल्पित याचा साहित्याच्या अंगाने आपल्याला विचार करता येऊ शकतो. आता वास्तव म्हणजे काय मुलांनो, की जेव्हा वर्गामध्ये आपण प्रत्यक्ष शिकतो, एखाद्या गोष्टीचा आपण अनुभव घेतो, प्रत्यक्ष समजा एखादी गोष्ट आपण बघतो, अनुभवतो, याला आपण वास्तव गोष्ट म्हणतो. म्हणजे खरी खरी जी घडते आपल्या समोर किंवा घडून गेलेले आपला जो वैयक्तिक अनुभव आहे त्याला आपण वास्तव अनुभव किंवा वास्तव परिस्थिती असं म्हणू शकतो. आणि ही संकल्पना आपण साहित्याच्या दृष्टिकोनातून वापरायची असते. आता वास्तव ही संकल्पना तुमच्या लक्षात येत असेल. आता याच्यामध्ये उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. समजा जर एखादा लेखक असेल, कवी असेल, लेखिका असेल, कवयित्री असेल, तर ते काय करतात, तर हे समाजामधील, निसर्गामधील, आपल्या आजूबाजूला ज्या ज्या काही वास्तव गोष्टी असतील त्यातून अनेक प्रकारचे अनुभव ते घेत असतात. आणि मग हे अनुभव त्यांच्या मनामध्ये साठल्यानंतर एक अशी परिस्थिती निर्माण होते की आता आपण ते अनुभव व्यक्त करायला हवेत. आणि मग तो अनुभव व्यक्त करताना त्यांना कशाचा आधार घ्यावा लागतो, तर वास्तव गोष्ट अनुभवलेली आहे, पाहिलेली आहे, त्याचा अनुभव मनात साठलेला आहे. पण ती जेव्हा आपल्याला कागदावरती उतरवायची आहे, साहित्य रूपाने व्यक्त करायची आहे, त्यावेळेस आपल्याला काही कल्पनांचा त्याच्यामध्ये काय करावा लागतो, समावेश करावा लागतो. आणि मग काय होतं, कल्पना याचा अर्थ असा की मनातले मनात आपण जे इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे इमॅजिनेशन, किंवा आपण इमॅजिनेशन करतो, काही गोष्टी सुचवतो, काही गोष्टींबद्दल आपण मनातल्या मनात विचार करतो, तर याला आपण कल्पना असं म्हणू शकतो. आणि त्यालाच साहित्यामध्ये कल्पित असं म्हटलं गेलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, वास्तव म्हणजे प्रत्यक्ष पाहिलेली, अनुभवलेली, किंवा आपण अनुभव घेतो, बघतो, वाचतो, आवाज आपल्याला येतो, स्पर्श आपल्याला होतो, ज्या ज्या कुठल्या वास्तव गोष्टी असतील किंवा आपण निरीक्षण करतो त्या त्या वास्तव गोष्टी, किंवा आपण पाहण्यातून, निरीक्षणातून जे अनुभव घेतो त्या वास्तव गोष्टी मनामध्ये साठल्यानंतर आपली एक अशी परिस्थिती निर्माण होते लेखकाची, कवीची, की आता ते आपल्याला साहित्य रूपात किंवा लेखन रूपात आपल्याला काय करायचं आहे, व्यक्त करायचं आहे. तर ही वास्तव गोष्ट कागदावरती उतरवताना, लेखन करताना, साहित्याची निर्मिती करताना आपल्याला काही कल्पनांचा काय करावा लागतो, आधार घ्यावा लागतो. आणि मग त्या कल्पिताचा आधार घेऊन ते लिखाण केलं जाऊ शकतं. म्हणून आपल्याला म्हटल्यापेक्षा कुठल्याही साहित्यिकाला जे जे काही त्यांनी अनुभव घेतलेले असतात ते पुस्तकामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, जे साहित्याचे प्रकार आहे ते साहित्यामध्ये अनुभव व्यक्त करण्यासाठी कल्पिताचा आधार घ्यावा लागतो, कल्पनांचा आधार घ्यावा लागतो. आणि मग वास्तव आणि कल्पित एकत्र करून मग साहित्याची निर्मिती होत असते. हा संदर्भ तुम्हाला लक्षात आला असेल. म्हणून आता वरती जो मुद्दा आहे मुलांनो, वास्तव आणि कल्पित यांचा परस्पर संबंध. बघा, वास्तव आणि कल्पितांचा परस्पर संबंध काय, तर तुमच्या लक्षात आला असेल, वास्तव गोष्टी प्रत्यक्ष बघणे, अनुभवणे, त्या मनामध्ये साठणे, आणि जेव्हा त्या आपल्याला व्यक्त करायच्या आहे साहित्य रूपामध्ये, तर त्यावेळेस त्या वास्तव गोष्टी लिहिताना कल्पनांचा आधार घेऊन त्या चित्रित करणे. ठीक आहे. आता वास्तव आणि कल्पित या संकल्पनाचा साहित्याच्या अंगाने विचार करताना अजून एक आपल्याला विचार करता येऊ शकतो. तो म्हणजे काय, की आपण आता सध्या काही उदाहरणं त्याच्यामध्ये बघू शकतो. मग आता ते उदाहरणं कोणकोणते, तर उदाहरणार्थ समजा आता काही पुस्तकांची नावं जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला लक्षात येईल. बघा, आता बालकवी जर असतील तर बालकवींनी निसर्गाचे अनेक चित्रणं आपल्या कवितेंमधून काय केले, तर ते त्यांनी सांगितलेलं आहे. गोविंदाग्रज यांची जी प्रेम आणि मरण कविता आहे, किंवा माधव जुलियन आहे यांची संगमोत्सुक डोह, किंवा बी कवींची चाफा ही कविता, ह्या विविध प्रकारच्या कविता जर आपण बघितल्या तर वास्तव आणि कल्पिताचा आपल्याला चांगला लक्षात संदर्भ येऊ शकतो. माधव जुलियन हे बघितलं आपण, किंवा गोविंदाग्रज, बालकवी यांच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर आपण विश्राम बेडेकर यांची एक जी जे साहित्य आहे रणअंगण,
तर किंवा आनंद यादव यांची गोतावळा ही कादंबरी आहे, रारन बोराडे यांची पाचोळा ही कादंबरी आहे. तर ह्या कादंबऱ्या वाचताना त्या लेखकांनी काय केलं, तर प्रत्यक्ष काही घडून गेलेल्या, काही बघितलेल्या, अनुभवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या अनुषंगाने काय केलेलं आहे, तर त्यांचा अनुभव त्यांनी प्रतिभेद्वारे, कल्पनेद्वारे काय केलं आहे, तर साहित्यामध्ये उतरवला आणि मग त्याची साहित्य निर्मिती झालेली आहे. मग ह्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊ शकते की साहित्य म्हणजे काय, तर साहित्य म्हणजे जीवन भाष्य आहे, अशी साहित्याची व्याख्या आपण बघू शकतो. आणि म्हणूनच साहित्य आणि वास्तव जीवन यातील सहचार्य आपल्याला गृहीत धरावं लागतं. याचप्रमाणे समजा एखादा समीक्षक असेल, एखादा विचारवंत असेल, एखादा लेखक असेल, त्यांचे पण याच्याबद्दलचे बरेच विचार आपल्याला पाहायला मिळतात साहित्यामध्ये. आणि आपल्या एक गोष्ट लक्षात येते की साहित्याला परिपूर्ण असं जे काही एक रूप येतं, तर ते म्हणजे वास्तव आणि कल्पित गोष्टींनी येतं. म्हणजे साहित्याचे स्वरूप परिपूर्ण कल्पित नसते, पण त्याला काय असतो, वास्तवाचा आधार असतो, येते लक्षात. आणि ह्या दोघांच्या मिश्रणाने ते साहित्य निर्माण होत असतं. तर मला फक्त एकच तुम्हाला सांगायचं आहे मुलांनो, की आत्तापर्यंत तुम्ही कुठलीही साहित्याचा प्रकार वाचा, एखादा प्रकार तुम्ही अनुभवा, त्याच्यामध्ये तुम्हाला वास्तव आणि कल्पित याचा सरमिसळ झालेली तुमच्या लक्षात येते. आणि वास्तवाला जोपर्यंत आपण कल्पनांची जोड देत नाही तोपर्यंत लेखन आपल्या मनाप्रमाणे किंवा त्या प्रकारे होत नाही. त्याच्यामुळं कल्पना आणि वास्तव यांचा परस्पर संबंध आहे. आणि साहित्याच्या अंगाने जर विचार करायचा ठरला तर अशा अनेक प्रकारच्या ज्या काही कविता असतील, अनेक प्रकारच्या साहित्यांचे प्रकार असतील, त्याच्यामधून आपल्याला ते सगळे संदर्भ लक्षात येऊ शकतात. म्हणजे आता जर एखादी बालकवींची कविता असेल, फुलराणी कविता, किंवा एखाद्या समजा काही ओळी आपल्याला आठवल्या की ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, अशी समजा जर काही एखादी रचना आपण बघितली, तर ऐल तट आणि पैल तट म्हणजे काय. ऐल तट म्हणजे एका आपल्या आपल्या बाजूची जी काही किनार असते, तर त्याला ऐल तट म्हटलेलं आहे. पैल तट म्हणजे त्या बाजूची किनार, आणि छोटासा एक झरा वाहतोय, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. बेट म्हणजे काय, तर वळणं वळणं. आणि त्या पाण्याचा जो रंग आहे तो कसा आहे, निळा सावळा. निळा म्हणजे त्याच्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे, आणि खडकांचा थोडासा रंग, मातीचा थोडासा रंग, म्हणून सावळा रंग. अशा प्रकारची एक कल्पना केलेली आहे. म्हणून त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि काही कल्पना मांडून ते तयार होतं, तर त्याला आपण साहित्य म्हणतो, साहित्याचा त्याचा प्रकार म्हणतो. किंवा वास्तव एखादी गोष्ट लेखकाने बघितली, उदाहरणार्थ समजा हे आकाश आहे, आपण जर आकाशाकडे वरती बघितलं आणि जमिनीकडे बघितलं, तर हे वास्तव आहे. कुठलं, आकाश आणि जमीन काय मुलांनो, तर हे वास्तव आहे. पण याच्यावर जर कल्पना करायची म्हटली तर काय कल्पना येऊ शकते, तर कल्पना एक येऊ शकते की एखादा समजा देणारा आहे आणि एखादा घेणारा आहे. देणाऱ्याचे हात वरती असतात, घेणाऱ्याचे हात खाली असतात. त्या प्रकारे आकाश वरती आहे, जमीन खाली आहे, म्हणून या नभाने या भुईला दान द्यावे. अशा प्रकारची एखादी ओळ जर कुठं आपण वाचायला मिळाली, तर मग या नभाने या भुईला दान द्यावे. दान देणं किंवा काय, तर ही कल्पना सुचलेली आहे. आणि नभाने भुईला दान कसं द्यायचं, तर नभ म्हणजे काय देऊ शकतो, तर तो पाऊस आपल्याला जमिनीला देऊ शकतो. वरतून पाऊस जमिनीवरती पडतो, पाऊस पडल्यानंतरच जमीन हिरवीगार होते, त्याच्यामध्ये पिकं पाणी येतात, सगळेजण आनंदून जातात. याचा अर्थ काय, की नभ आणि जमीन ह्या वास्तव गोष्टी आहे, पण कल्पना काय केली आहे, तर कल्पना केली आहे देण्याची. आणि म्हणूनच एखादी ओळ आपल्याला सुचते, या नभाने या भुईला दान द्यावे. तुमच्या एक लक्षात आलं असेल की वास्तव आणि कल्पित याचा परस्पर संबंध खूप घनिष्ठ संबंध आहे. आणि साहित्याच्या अंगाने विचार करताना आपल्याला तो अशा अंगाने त्याचा विचार करता येऊ शकतो. म्हणून साहित्य निर्मिती ही वास्तव आणि कल्पिताच्या आधारे होत असते, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना धन्यवाद. पुढचा जो काही भाग असेल तो आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला साहित्यातून व्यक्त होणारे अनुभवांचे विशेष हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. आपण सध्या थांबूया. सर्वांना धन्यवाद.